तर मित्रांनो, आता आपण जात आहोत भाऊच्या उद्यानापासून डीमार्ट कडे। तर चला। तर मित्रांनो, हे आहे आपल्या जळगावचं डीमार्ट। आता आपण डीमार्ट कडून मोहाडी गावाकडे जातोय। चला। तर आता आपण जात आहोत नागाई जोगाई मंदिरामध्ये। देवी नाग स्वरूपात असलेलं खानदेशातील एकमेव मंदिर नागाई जोगाई मोहाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे ते। तर चला आता। हे आहे मोहाडी गावाचे एंट्री गेट आणि मध्ये गेल्या आम्ही एक सुंदर असं देवीचं मंदिर पण होतं। आम्ही तिचं दर्शन घेतलं, मग पुढे निघालो। आज आपण त्या मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलोय। आपण आता त्या मंदिराच्या एंट्री गेटवरती आलेलो, प्रवेशद्वारावरती आलोय। जय नागाई देव। चला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नागाई जोगाई मंदिराजवळ। तर हे बघा किती हिरवगार वातावरण आहे आणि जोराचं वारा पण चालू होता आणि मातीचा वास एकदम छान असा येत होता, कारण की तिथं बारीक बारीक एकदम पाऊस येत होता। आणि हे बघा, हे मंदिर आहे नागाई जोगाई देवीचं। तुम्हाला हा डॅम दिसतोय का? याचं नाव आहे कांताई डॅम। तुम्हाला हा नक्कीच मी दाखवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये। तर हे बघा, कांताई डॅम आहे, एकदम मस्त असं पाण्याचा आवाज एकदम खळखळून येतो तळावी इथपर्यंत। मित्रांनो, हे आहे नागाई जोगाई देवीचं मंदिर आणि इतकं हिरवगार वातावरणामध्ये तर अजून सुंदर दिसत आणि बारीक बारीक पावसामध्ये तर अजून सुंदर दिसत आणि मातीचा वास आहा एकदम सुंदर। आणि हा मला जास्त करून तर हेच आवडलं, मंदिराच्या बाहेर इतका मोठा त्रिशूळ, बापरे। मी तर डायरेक्ट चकितच होऊन गेला, इतका मोठा त्रिशूळ मी पहिल्यांदाच पाहिला। हर हर महादेव। आणि हे बघा, इथं नंदी पण आहे।
दरवाजा लहान असल्याचं कारण आपण देवासमोर वाकूनच जायला पाहिजे आणि नम्रतेने जायला पाहिजे, कारण की देव आपल्यावरती प्रसन्न होतो. देवी नाग स्वरूपात असलेलं खानदेशातील एकमेव मंदिर नागाईजोगाई. मित्रांनो, हे आहे नागाई देवीचं मंदिर आणि त्याच्या समोर आहे महादेवांचं मंदिर आणि दोघांचे दरवाजे सारख्याच उंचीचे आहेत. खूप सुंदर करतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं पुरातन काळातलं नागाईजोगाई मंदिर. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथंच थांबवतोय. नागाईजोगाई मंदिर हे खूप असं छान निसर्गरम्य निसर्गामध्ये आहे. तुम्ही पण या आणि दर्शनाचा लाभ घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.